वेगवेगळ्या तापामध्ये सुद्धा या आपट्याच्या पानाचा काढा हा खूप गुणकारी ठरतो। वेगवेगळ्या तापामध्ये जर आपट्याची पानं आपण उकळली, गाळून घेतली, 3 कप पाण्यामध्ये 15-20 पाने बारीक तुकडे करून टाका। 1 कप होईपर्यंत उकळा। 1 कप झाल्यानंतर हे गाळून घ्या आणि दिवसातून 2-3 वेळा ताप आलेल्या व्यक्तीला द्या। त्यासाठी खूप गुणकारी आहे। ताप आल्यानंतर ज्या लोकांचं डोकं दुखतं, तर अशा डोकेदुखीमध्ये सुद्धा ही आपट्याच्या पानं जर चेचलीत आणि डोक्याला जर तुम्ही लेप दिला, पोटीस लावलं, तर ह्याच्यामुळे खूप चांगला फायदा होतो। आपट्याचे अजून वेगवेगळे फायदे आहेत, ज्यामध्ये कंठरोग आहेत, गंडमाळा आहेत, रक्तविकार आहेत। विष रोगामध्येही आपट्याच्या पानाचा खूप चांगला फायदा होतो। एक उपाय सांगतो, खरंच गरज असेल तरच तो करा, कारण झाडं लावण्याचं काम खूप कमी लोक करतात आणि याचा वापर करण्याचं काम खूप जास्त लोक करतात। ज्या लोकांना जुनाट जखमा आहेत आणि त्या भरून येत नाहीत, तर अशा वेळेस ह्या आपट्याची जी साल आहे, ही सालसुद्धा त्यावर खूप गुणकारी काम करते। तिचा काढा करून पिला जातो, साल चेचून त्या जखमेवरती लावली जाते, ज्यामुळे खूप कमी वेळात ते वर्ण जखमा भरून येतात आणि जे काही सेप्टिक वगैरे झाले ते कमी होतं। सालीच्या लेपनी, सालीच्या काड्याने फायदा होतो। सालीच्या काड्याने जखमा धुतल्याही जातात, ज्यामुळे जे काही जखमाचे वर्ण आहेत ते खूप लवकर भरून येतात। आपटे हे सोन्यासारखे फायदे आहेत, त्यामुळे ह्या सोन्याची प्रगती पण झाली पाहिजे, कारण ही झाडं वाढली पाहिजेत। आपण आपल्या परिसरात आजूबाजूला जर जागा असेल तर ही आपट्याची झाडं नेऊन लावू शकतो आणि ह्या पाने आपण आपल्या शरीरासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वापरून शरीर हे निरोगी ठेवू शकतो। आपल्या घराजवळ जागा नसेल तर फॉरेस्टमध्ये, डोंगराला वेगवेगळ्या ठिकाणी असतात, मंदिराच्या आजूबाजूला असतात, त्या ठिकाणी झाडे लावा, जोपासा। कारण झाडे जर वाढली, वाचली, तर आपलं हे शरीर वाढेल, वाचेल। आपण झाडाला सांभाळत नाही आहे। ॲक्च्युली झाडं हे वृक्ष हे ईश्वर रूपाने आपल्याला सांभाळतात। या झाडामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांना ईश्वर दिसले होते, तर या ईश्वराची आपण प्रगती केली पाहिजे, वाढवलं पाहिजे, वाचवलं पाहिजे। आता दुसऱ्या दिवशी लगेच येऊन पाणी तोडू नका आणि घरी घेऊन जाऊ नका, तर दसऱ्यामध्ये जे एकमेकाला पाणी वाटली जातात, हे पाणी जमवा, साठवून ठेवा, स्वच्छ धुवा, सावलीत सुकवा आणि आता जे जे वेगवेगळ्या विकारामध्ये सांगितलेलं आहे त्या विकारामध्ये तुम्ही वापरू शकता। ज्यांना यातला कोणताच विकार नाही, आजार नाही, तरी तुम्ही ग्रीन टी प्रमाणे हा काढा नियमित पिऊ शकता। जर भविष्यात पुढे होणारे विकार आहेत तेही टळू शकतात। वर्षातून कमीत कमी 15 दिवस प्रत्येक व्यक्तीने निरोगी राहण्यासाठी हा काढा जरूर घ्यावा। या वनस्पतीचा वापर करून आपण आपलं शरीर निरोगी, आनंदी ठेवा। निरोगी राहा, आनंदी राहा।